मुरुड तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, कोकणातील रायगड जिल्ह्यात वसलेले मुरुड हे केवळ एक शहर नाही, तर तो निसर्ग, इतिहास आणि संस्कृती याचा एक जिवंत ठेवा आहे। एका बाजूला निळेभोर आणि अथांग पसरलेले समुद्र किनारे, तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या रांगांमधून आलेली हिरवीगार वनराई आणि या सगळ्यात डौलाने उभे असलेले शेकडो वर्षाचे अभेद्य किल्ले। यामुळे मुरुड पर्यटकांना नेहमीच एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते। अशातच आज आपण मुरुड तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, खुकरीचे घुमट। आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे मुरुड पासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेले ऐतिहासिक खुकरीचे घुमट। मुरुड आणि जंजिरा यांच्या इतिहासावर सिद्धी घराण्याचा मोठा प्रभाव आहे आणि हे घुमट त्याच सिद्धी राजकर्त्यांच्या स्मृती प्रत्यार्थ बांधलेल्या त्यांच्या कबरी आहेत। इथे तुम्हाला इंडो इस्लामिक वास्तुकलेचा एक अत्यंत उत्तम आणि दुर्मिळ नमुना पाहायला मिळतो। जांबा दगडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या 3 भव्य घुमटापैकी सर्वात मोठा घुमट सिद्दी सुरूर खान याचा आहे, तर बाजूचे 2 घुमट सिद्दी कासिम आणि सिद्दी खैरिया याचे आहेत। या वस्तूवर केलेले कोरीव काम आणि अरबी भाषेतील शिलालेख आजही सुस्थितीत आहेत। इतिहासप्रेमींसाठी, जुन्या वास्तुकलेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आणि शांततेत वेळ घालू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक अत्यंत सुंदर आणि पाहण्यासारखे ठिकाण आहे। नंबर 9, नांदगाव बीच। 9व्या क्रमांकावर आहे मुरुड तालुक्यातील एक अतिशय शांत, स्वच्छ आणि गर्दीपासून दूर असलेला किनारा, तो म्हणजे नांदगाव बीच। मुरुड आणि काशीद बीचवर पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते, पण त्या तुलनेत नांदगाव बीच अजूनही बऱ्यापैकी शांत आणि अनएक्सप्लोर आहे। इथली काळसर मऊ वाळू आणि किनाऱ्याला लागून असलेल्या नारळ पोकळीच्या बागा मनाला एक वेगळीच भुरळ घालतात। या किनाऱ्याच्या अगदी जवळच श्री सिद्धिविनायकाचे एक सुंदर मंदिर आहे, जे पर्यटकांचे श्रद्धास्थान आहे। ज्यांना शहरातील धावपळीपासून दूर जाऊन समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत निवांत चालायचे आहे, निसर्गाची एकरूप व्हायचे आहे, त्यांच्यासाठी नांदगाव बीच एक उत्तम आणि हिडन जेम प्लेस आहे। नंबर 8, गारंबी धरण आणि धबधबा। 8व्या क्रमांकावर आहे मुरुडच्या हिरव्यागार जंगलात लपलेले निसर्गरम्य असे गारंबी धरण। हे धरण ब्रिटिश आणि सिद्दी नवाब यांच्या काळात 1890च्या सुमारास मुरुड शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आले होते। याला व्हिक्टोरिया वॉटर वर्क्स असेही नाव देण्यात आले होते। या धरणाची वैशिष्ट्य म्हणजे इथले पाणी अतिशय गोड आणि स्वच्छ आहे। पावसाळ्यात या धरणाच्या परिसरातून वाहणारा धबधबा आणि आजूबाजूची घनदाट वनराई पर्यटकांचे आणि ट्रॅकरचे लक्ष वेधून घेते। धरणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जंगलातून जातो, जिथे तुम्हाला रंगबिरंगी पक्षी, रानफुले पाहायला मिळतात। निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी हे एक अतिशय उत्तम ठिकाण आहे। नंबर 7, नवाब पॅलेस। 7व्या क्रमांकावर आहे मुरुडचे वैभव दर्शवणारा भव्य असा नवाब पॅलेस, ज्याला अहमदगंज पॅलेस म्हणूनही ओळखले जाते। 45 एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेला हा राजवाडा 19व्या शतकात सिद्दी नवाबचे मुख्य निवासस्थान म्हणून बांधला गेला होता। या राजवाड्याची वास्तुकला मुघल आणि गॅथिक शैलीचा अत्यंत सुरेख आणि विलोभनीय संगम आहे। राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेली नक्षी, आतल्या बागा आणि भव्य दरबार याची साक्ष देतात। विशेष म्हणजे हा राजवाडा एका टेकडीवर असल्यामुळे येथून अरबी समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते। हा पॅलेस आज नवाबाच्या वंशाची खाजगी मालमत्ता असल्याने आतून पाहण्यासाठी सर्वसामान्यांना परवानगी नाही, परंतु बाहेरून या वास्तूचे भव्य रूप आणि समुद्राच्या किनाऱ्यावरील त्याचे राजेशाही स्थान पाहून कोणीही मंत्रमुग्ध होऊन जाते। नंबर 6, दत्त मंदिर। 6व्या क्रमांकावर आहे मुरुडमधील टेकडीवर वसलेले अतिशय जागृत आणि पवित्र असे श्री दत्त मंदिर। मुरुड गावाच्या मध्य भागातून साधारणतः 200 पायऱ्या चढून किंवा छोट्या घाट रस्त्याने या मंदिरापर्यंत पोहोचता येते। इथे भगवान दत्तात्रेयांची अतिशय सुंदर मूर्ती स्थापन केलेली आहे। या मंदिराची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे इथून मिळणारा निसर्गाचा नजारा। टेकडीवर आल्यामुळे या मंदिराच्या परिसरातून संपूर्ण मुरुड शहर, हिरवीगार झाडी, समुद्र किनाऱ्यावरील रुपेरी वाळू आणि अथांग पसरलेला अरबी समुद्र याचे 360 डिग्री विहंगम दृश्य पाहायला मिळते। विशेषतः संध्याकाळच्या वेळी इथून समुद्रात मावळणारा सूर्य पाहणे एक अविस्मरणीय आणि आध्यात्मिक अनुभव असतो। नंबर 5, पद्मदुर्ग किल्ला। आपल्या यादीत 5व्या स्थानावर आहे शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीचे आणि आरमारी ताकदीची साक्ष देणारा अभेद्य जलदुर्ग म्हणजेच पद्मदुर्ग किल्ला।
जंजिऱ्याच्या सिद्धीला कायम शह देण्यासाठी आणि त्याच्या नाकावर टिचून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये समुद्रात कासा नावाच्या खडकावर हा किल्ला उभारला। या किल्ल्याचा आकार कमळासारखा असल्यामुळे याला पद्मदुर्ग असे नाव देण्यात आले। मुरुडच्या किनाऱ्यावरून हा किल्ला अतिशय स्पष्ट आणि सुंदर दिसतो। इथे जाण्यासाठी मुरुड किनाऱ्यावरून खाजगी होड्या मिळतात। किल्ल्यावर गेल्यावर आजही तुम्हाला अनेक जुन्या तोफा, मजबूत तटबंदी, पाण्याचे कुंडे आणि जुन्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात। हा किल्ला पाहताना शिवरायांच्या कुशल रणनीतीचा आणि समुद्राच्या लाटांशी दोन हात करत किल्ला बांधणाऱ्या मावळ्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही। नंबर 4, फणसाड वन्यजीव अभयारण्य। चौथ्या स्थानावर आहे निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक नंदनवन म्हणजेच फणसाड वन्यजीव अभयारण्य। सुमारे 53 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे जंगल एकेकाळी सिद्धी नवाबची शिकारीची जागा होती। आज हे एक संरक्षित अभयारण्य असून इथे निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते। इथे तुम्हाला महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, बिबट्या, सांबर, भेकर, रानडुक्कर यासारखे वन्य प्राणी आणि मलबार पाईड हॉर्नबिल सारखे दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात। या अभयारण्यात पर्यटकांसाठी सुंदर ट्रॅकिंग ट्रेल्स बनवलेले आहेत। शहराच्या गर्दीपासून दूर निबिड जंगलात चालत निसर्गाची बारकावे टिपण्याचा अनुभव इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला रोमांचित करतो। नंबर 3, काशीद बीच। तिसऱ्या क्रमांकावर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आणि कोकणातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि लोकप्रिय किनाऱ्यांपैकी एक असा सुंदर काशीद बीच। मुरुड तालुक्यात येणारा हा सुमारे 3 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा त्याच्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी आणि नितळ पाण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे। किनाऱ्याच्या एका बाजूला सुरूंच्या झाडाची गर्द अशी वनराई जी या बीचच्या सौंदर्यात आणखी भर घालते। येथे पर्यटकांसाठी बनाना बोट राईड, बंपर राईड, पॅरासेलिंग आणि जेट स्की यासारख्या अनेक थरारक वॉटर स्पोर्टची उत्तम सुविधा उपलब्ध आहे। तसेच किनाऱ्यावरील छोट्या टपऱ्यांवर मिळणारी गरमागरम मॅगी, कांदा भजी आणि स्थानिक कोकणी फिश थाळी पर्यटकांना खूप आवडते। मित्र आणि कुटुंबासोबत वीकेंडची मजा लुटण्यासाठी काशीद बीच हा एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे। नंबर 2, मुरुड बीच। या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे खुद्द मुरुड शहराचा मुख्य किनारा मुरुड बीच। हा किनारा अतिशय विस्तीर्ण, लांबलचक आणि पर्यटकांच्या पोहण्यासाठी अत्यंत सुरक्षित मानला जाणारा किनारा आहे। काळ्या वाळूचा हा किनारा संध्याकाळच्या वेळी पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या गर्दीने फुलून जातो। किनाऱ्यावरून दिसणारा अथांग समुद्र आणि दूरवर दिसणारा पद्मदुर्ग किल्ला हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासारखे आहे। या किनाऱ्यावर तुम्हाला घोडागाडीची सफर करण्याचा आनंद घेता येतो, जो लहान मुलांचा खूप आवडता प्रकार आहे। किनाऱ्यालगत असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यावर मिळणारी भेळ, पाणीपुरी आणि चमचमीत सी फूड मुरुडच्या सहलीला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देतात। नंबर 1, मुरुड जंजिरा किल्ला। आणि अखेरीस नंबर 1 वर आहे मुरुडची खरी ओळख, महाराष्ट्राचा अभिमान आणि एक अजय जलदुर्ग म्हणजेच मुरुड जंजिरा किल्ला। राजापुरीच्या खाडीत एका अंडाकृती बेटावर वसलेला हा किल्ला भारताच्या इतिहासातील एकमेव किल्ला आहे, जो मराठे, पोर्तुगीज किंवा ब्रिटिश अशा कोणालाही कधीच जिंकता आला नाही। 40 फूट उंच आणि भक्कम तटबंदी असलेला हा किल्ला 15व्या शतकात बांधला गेला। या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार समुद्रात असे काही लपलेले आहे की ते अगदी जवळ गेल्याशिवाय दिसतच नाही। राजापुरी जेटीवरून शिडांच्या होडीने लाटावर स्वार होत या किल्ल्यावर जाण्याचा अनुभव अंगावर काटा आणतो। मुरुडला भेट देणारा प्रत्येक व्यक्ती जंजिऱ्याच्या या ऐतिहासिक आणि अभेद्य वैभवाला सलाम केल्याशिवाय परत जात नाही। तर मित्रांनो, ही होती मुरुड तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। जर तुम्ही कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर मुरुडच्या या सर्व ठिकाणांना नक्की भेट द्या। तुम्ही मुरुडच्या कोणकोणत्या ठिकाणांना याआधी भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व तुमच्या ट्रॅव्हल पार्टनर सोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।